हालेलुया. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते, त्याची स्तुती, त्याचा जय जयकार करते, ह्यासाठी की परमेश्वराने आमच्या पवित्र मंदिरामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित केलेलं आहे. स्तोत्र संहितेचा 34 अध्याय वचन 5 आम्हाला सांगतो की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. आम्ही अनुभव घेतला, किती जणांनी घेतला परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया. पणेरमध्ये अनेक लोकांनी अनुभव घेतलेला आहे, परंतु आज काही लोक, थोडकेच लोक आहेत की ज्यांनी अनुभव घेतलेला आहे. थोडेच लोक या ठिकाणी आलेले आहेत, है ना. कोण आपल्या कामाला गेलेला आहे, कोण ऊन आहे म्हणून आले नसत, कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील. आणि म्हणूनच मला आपला खूप आवडतो. प्रभू येशूने दाखला सांगितला मत्ती शुभवर्तमानमध्ये की एक मनुष्य आहे, एक राजा आहे, आणि त्या राजाने आपल्या मुलाचं लग्न काढलेलं आहे. हालेलुया. एक राजा आहे, त्या राजाच्या मुलाचं लग्न आहे, आणि त्या राजाने मुलाच्या लग्नासाठी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. आता राजा म्हटल्यानंतर आमंत्रित कसे असणार, राजाच्या लायकीचेच असणार ना, मोठे मोठेच असणार. परंतु वचन असं सांगतं की लग्नाच्या दिवशी कोणी सुद्धा आलेलं नाही. सगळेजण निमित्त सांगू लागले की एक जण म्हणतो मी शेत विकत घेतलेलं आहे, एक जण म्हणतो मी लग्न केलेलं आहे, एक जण म्हणतो की मी आत्ताच बैलाच्या जोड्या आणलेल्या आहेत. कोणी सुद्धा लग्नाला येईना. आणि मग राजा खूप रागवलेला आहे. राजा काय सांगतो की त्याच्या दासांना म्हणतो की जा, जे आमंत्रित आपण बोलवले होते ना ते आमंत्रित लायकीचे नव्हते, तर तू असं कर, चव्हाट्यावर जा, बाजारात जा, आणि जे दीन दरिद्री दुबळे गरीब आहेत त्यांना काय कर, लग्नासाठी घेऊन ये. आणि वचन असं सांगते की मांडव त्याच्याने भरवून गेलेला आहे. प्रियांनो, आज आपल्या प्रभूने मंदिरामध्ये येण्यासाठी मोकळी दिली आहे, बोलवलेले आहे, परंतु प्रत्येक जण काही ना काही कारण सांगून मंदिरापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहोत, नाही का. आणि म्हणूनच परमेश्वराचं वचन सांगते की मंदिरातून तुला आशीर्वाद येईल. आज आमच्यामध्ये अनेक जण दुःखात आहेत, त्रासात आहेत, कष्टात आहेत, आमचे काही कामं होत नाहीत, प्रॉब्लेम सुटत नाही. याचं कारण एकच की आम्ही मंदिराकडे पाठ करत आहोत, आम्ही मंदिराकडे येत नाही. प्रियांनो, प्रभू ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये येतो, त्याची स्तुती आराधना करतो, त्यास परमेश्वर आपला राजासह सोडून स्वर्ग सोडून आम्हाला विराजमान होतो आम्हाला भेटण्यासाठी. परमेश्वराला भेटण्यासाठी आम्ही आमचं घरदार सोडू नाही का, आम्ही आमचं घरदार सोडत नाही, आम्ही आमचा जॉब सोडत नाही, आम्ही आमचं लेकरं बाळा सोडत नाही, आम्ही आमचं टीव्ही मोबाईल काही सुद्धा आम्हाला सोडत नाही प्रभूला भेटण्यासाठी. पण तुझा प्रभू आमच्यासाठी स्वर्ग सोडतो, आम्हाला सर्व गोष्टी काय करायला पाहिजे, सोडायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणूनच आपण अनेक वेळेस अशी प्रार्थना करतो नाही का, बहिणींना प्रार्थना करायला सांगितल्यानंतर, भावांना प्रार्थना करायला, भाऊ लोक बहीण लोक काय म्हणतात, प्रभू जे मंदिरात आले त्यांना आशीर्वाद दे, आणि जे काही कारण येऊ शकले नाहीत त्यांना देखील आशीर्वाद दे. अशी प्रार्थना करतो आपण. कधीच तसं होऊ शकत नाही. जे मंदिरात आहेत त्यांनाच प्रभू आशीर्वाद देणार. हालेलुया. म्हणून नेहमी प्रभूच्या मंदिराकडे येण्यासाठी आम्हाला काय पाहिजे, तळमळ पाहिजे, उत्सुकता पाहिजे प्रभूला भेटण्याची आम्हाला. हालेलुया. कारण जर आम्हाला प्रभूने त्याच्या कार्यासाठी बोलवलेलं आहे तर आम्ही संसारामध्ये गुरफटलेलं नाही पाहिजे. आपण सर्वजण विश्वासी लोक आहोत, विश्वासी बहीण भावंड आहोत. प्रभूने आम्हाला त्याच्या कार्यासाठी काय केलेलं आहे, बोलवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभूने पेत्राने प्रभूला म्हटलं की प्रभू आम्ही सर्व सोडून तुम्हाला अनुसरलो आहोत, तर आम्हाला तुम्ही काय देणार. आम्ही सर्व आमचं घरदार सोडलेलं आहे, आमचं बायको लेकरं सोडले, आमचं प्रपंच सोडलेलं आहे, तर तुम्ही आम्हाला काय देणार. आणि प्रभूने त्याला खूप सुंदर वचन दिलं पेत्राला की येणाऱ्या युगामध्ये तुम्हाला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळणार आहे. हालेलुया. प्रियांनो, जर आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे तर आम्हाला आमच्या प्रभूसाठी आम्हाला सर्व काही सोडायला पाहिजे. हे जीवन केवळ 60 आणि 70 वर्षाचं आहे. हे जीवन केवढं आहे, 60 किंवा 70 किंवा 80 शक्य असेल तर. परंतु जर आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्हाला सर्व काही प्रभूसाठी सोडायला पाहिजे. सर्व काही सोडणं म्हणजे सगळं सोडून प्रभूच्या मागे यायचं असं नाही. प्रियांनो, तर या संसारिक गोष्टीपेक्षा, जगिक गोष्टीपेक्षा आम्हाला प्रभूवर अधिक प्रेम करायला पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून प्रभूने निवडलेलं तर आम्ही मागं बघायला नाही पाहिजे. प्रभूच्या सेवेसाठी जर प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे तर आम्ही संसाराकडे नाही पाहायला पाहिजे, मागं नाही बघायला पाहिजे. आणि आजचं वचन माझं तेच आहे. आपण वचन वाचूया. लुकाचं शुभवर्तमान, लुकाचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 32 वचन काय सांगतं पहा. लोक शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 32 वचन काय सांगतं. लोटाच्या बायकोची आठवण करा. एवढंच वचन आहे या ठिकाणी, मोठ्याने वाचा. लोटाच्या बायकोची आठवण करा.
हालेलुया. Praise the Lord. या ठिकाणी एवढंच वचन आहे की लोटाच्या बायकोची आठवण करा. आता या ठिकाणी अनेकांना माहित नसेल की लोट कोण आहे, त्याची बायको कोण आहे. आपण सर्व काही पाहणार आहोत. आणि प्रभूने असं येशू म्हणत आहे का लोटाच्या बायकोची आठवण करा. आणि येशू असं का म्हणत आहे की लोटाच्या बायकोची आठवण करा. आपण पाहतो आज बायबलमध्ये अनेक स्त्रिया आहेत. आपण मायवारच्या दिवशी किंवा वुमन्स डेच्या दिवशी आपण या स्त्रियांबद्दल ऐकतो आहे ना. सारा आहे, रेबेका आहे, एस्तेर आहे, रूथ आहे, हन्ना आहे. अनेक स्त्रिया आपल्या बायबलमध्ये माहीत आहे, ठाऊक आहेत. परंतु येशू कोणत्याच स्त्रीची आठवण करा म्हणून सांगत नाही. परंतु एका स्त्रीची प्रभू आठवण करा म्हणतो. ती म्हणजे कोण आहे? लोटाची बायको. आणि मग आज आपण पाहणार आहोत की हा लोट कोण आहे, त्याची बायको कोण आहे आणि त्याच्या बायकोचं नाव पवित्र शास्त्रामध्ये का दिलेलं नाही. प्रियानो, आपण पाहतो बायबलमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांचं नाव पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं नाही. ते म्हणजे पहिले म्हणजे लोटाची बायको, तिचं नाव या ठिकाणी सांगितलेलं नाही. अब्राहम आणि लोट एकत्र होते. अब्राहमाच्या बायकोचं नाव दिलेलं आहे, परंतु लोटाच्या बायकोचं नाव पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. त्यानंतर आपण पाहतो लोटाच्या बायकोचं नाव नाही, पेत्राच्या सासूचं देखील नाव नाही. आपण पाहतो एक प्रभूने दाखला सांगितला, लाजर आणि श्रीमंत माणूस आहे ना. दरिद्री लाजर आणि श्रीमंत माणूस. त्या दाखल्यामध्ये लाजरचं नाव आहे, श्रीमंत माणसाचं नाव आहे का? नाही. असे काही ठिकाणी काही नावं नाहीत प्रियानो. आणि त्यानंतर आपण पाहतो श्रीमंत तरुण ज्यास प्रभू येशूला येतो, प्रभूजी सार्वकालिक जीवन मिळवून मी काय करावं. तो तरुण येतो, त्याचं नाव देखील पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं नाही. ह्या ठिकाणी अशा रीतीने काही लोकांची नावं ह्या ठिकाणी दिलेली नाही पवित्र शास्त्रामध्ये. त्याच्यापैकीच एक आहे ती म्हणजे लोटाची बायको. हालेलुया. त्यानंतर आपण पाहतो की लोट कोण आहे, तर लोट हा अब्राहमाचा पुतण्या आहे. अब्राहम हा देवाने निवडलेला एक देवाचा सेवक आहे, एक दास आहे. अब्राहम हा प्रभूने ज्या त्याला पाचारण केलं त्याच्या आधी तो परमेश्वराला ओळखत नव्हता. त्याच्या बापाचं नाव तेरह असं होतं. अब्राहमाच्या बायकोचं बापाचं नाव तेरह. आणि तेरहाला 3 मुलं होते, अब्राम, हरान आणि नाहोर. हे 3 पुत्र होते तेरहाला, त्याच्यापैकी अब्राम. आणि ह्या अब्रामापासून परमेश्वराची त्यांची ओळख झालेली आहे. परमेश्वराने अब्रामाला काय केलेलं आहे? हाक मारली आणि त्याला सांगितलं की मी तुला दाखवीन त्या देशामध्ये, तू चल, मी तुझ्यापासून राष्ट्र समूह निर्माण करेन. आणि त्यावेळेस अब्रामाने परमेश्वराची वाणी ऐकली, त्याची आज्ञा मानली आणि तो निघालेला आहे. परमेश्वर सांगेल त्या ठिकाणी तो निघालेला आहे. आणि त्याच्या बापाचा जो मुलगा, त्याच्या भावाचा जो मुलगा आहे, त्याचा एक भाऊ होता हरान म्हणून. आणि हरानाचा मुलगा त्याचं नाव होतं लोट. आणि वचन असं सांगतं की हरान त्या देशामध्येच मरण पावलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा जो लोट होता तो अब्रामासाठी राहिलेला आहे. आणि वचन सांगतं की अब्राम त्याला घेऊन कुठं पण गेला तरी त्याला घेऊनच निघत असे. आणि प्रभूने सांगितलं की अब्रामाला की मी तुझ्यापासून राष्ट्र समूह निर्माण करेन, मी तुला दाखवीन त्या देशामध्ये, तू काय कर, चल. आणि अब्राम निघालेला आहे लोटाला घेऊन. अब्राम, त्याची बायको, त्याची लेकरं आणि लोट त्याची बायको यांना सगळ्यांना घेऊन निघालेला आहे. आणि ते त्यांच्या देशामधून कनान देशामध्ये येऊन पोहोचलेले आहे. कनान देशामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ते राहत असताना त्यांची मालमत्ता, त्यांची संपत्ती, त्यांची गुरढोरं इतकी वाढली त्यांना राहायला जागा पुराणा असं वचन सांगतं. आणि त्यांची अब्रामाच्या गुराख्यांची आणि लोटाच्या गुराख्यांची काय होऊ लागली? भांडण होऊ लागली. म्हणून अब्राम म्हणाला लोटाला की तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण दोघे काय आहोत? भाऊ आहोत. तर तुला पाहिजे त्या ठिकाणी जा आणि मी मला पाहिजे त्या ठिकाणी मी जाईन. त्यानंतर वचन असं सांगतं की लोटाने आपली दृष्टीवर फेकून पाहिलं, त्या ठिकाणी सदोम आणि गमोरा ही 2 देश खूप सुंदर, त्यामध्ये खूप पाणी होतं, त्या ठिकाणी सर्व हिरवेगार झाडं झुडपं होते. आणि प्रभूने वचन असं सांगतं की प्रभूने सदोम आणि गमोराचा नाश करण्यापूर्वी सदोम आणि गमोरा देश खूप सुखसंपन्न होते. एदेन बागेसारखा असा तो देश होता असं वचन सांगतं. आणि ते लोटाने पाहिलं की खूप छान आहे, तिथं पाणी भरपूर आहे आणि झाडं भरपूर आहेत, हिरवगार आहे सर्व. आणि लोटाने तो देश आपल्यासाठी पसंत करून घेतलेला आहे. आणि लोट त्या ठिकाणी जाऊन राहिलेला आहे. कोणत्या ठिकाणी? सदोम आणि गमोरामध्ये. आणि अब्राहम हा कनान देशामध्ये राहिलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो ज्यावेळेस परमेश्वराचे दूत अब्राहमाला परमेश्वर संदेश देण्यासाठी आले की तुला पुत्र होईल इसहाक, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू इसहाक ठेव. आणि त्यांनी त्या ठिकाणी जात असताना वचन असं सांगते की ते अब्राहमाशी बोलल्यानंतर ते पुढे गेलेले आहेत. आणि परमेश्वर म्हणतो की मनामध्ये परमेश्वर म्हणतो मी जे करणार ते अब्राहमापासून लपवून ठेवू काय? परमेश्वराच्या मनामध्ये काय होतं करायचं?
तर सदोम आणि गमोराचा नाश करण्याचा परमेश्वराच्या मनामध्ये होतं. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो मी जे करणार आहे ते माझ्या सेवकापासून, ते अब्राहामापासून मी लपून ठेवू का? नाही नाही, त्याला सांगतोच. म्हणूनच वचन सांगतो प्रियांनो, आमोसचा 3रा अध्याय आणि वचन 7 म्हणते की प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवकांना कळविल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही. हालेलुया. आणि म्हणूनच ज्यावेळेस परमेश्वराला काहीतरी करायचं असतं ना, त्यावेळेस तो आपल्या सेवकांना सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. प्रियांनो, संदेशाला सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो की मी जे करणार आहे, मी सदोम आणि गमोराचा, कारण त्या देशाचा पाप, त्या नगरामध्ये खूप पाप वाढलेलं होतं. ज्याप्रमाणे निनिवे शहरात आपण पाहतो की योनाला पाठवलेलं आहे परमेश्वराने, त्या नगरामध्ये खूप पाप वाढलेलं आहे. त्यांना जाऊन संदेश सांग. योना गेला, संदेश सांगितला, त्या देशाचा काय झालेला आहे? बचाव झालेला आहे. त्याचप्रमाणे सदोम आणि गमोरामध्ये खूप पाप वाढलेला आहे. आणि परमेश्वराने ठरवलं की त्या देशाचा मी काय करणार आहे? आता नाश करणार आहे. हालेलुया. आपण वचन पाहूया उत्पत्तीचा 18वा अध्याय 20 वचन काय सांगतं पहा. उत्पत्ती 18 आणि 20. मग परमेश्वर म्हणाला, सदोम व गमोरा याचा बोभाटा फार झाला आहे, या विषयीची ओरड फारच झालेली आहे, बोभाटा झालेला आहे, व त्याचे पाप फार भारी व आहे. त्याचे पाप भारी आहे. पुढं म्हणून त्याच्या पातकाचा बोभाटा माझ्या कानी आला आहे. माझ्या कानी आला आहे. तशी त्यांची करणी आहे. तशी त्यांची करणी आहे की काय? हे पाहावयास मी खाली जातो. हे पहावयास मी खाली जातो. परमेश्वर म्हणत आहे सदोम आणि गमोराचं पाप फार भारी झालेलं आहे. खरंच त्यांचं पाप त्याच्या माझ्या कानी आलेलं आहे. आता माझ्या कानी आलेलं ते खरं आहे का हे पाहण्यासाठी मी काय करतो? खाली जातो. आणि तो अब्राहामाला सांगत आहे की मी जातो आणि सदोम आणि गमोराचं काय करणार आहे? मी नाश करणार आहे. परंतु अब्राहामाला खूप वाईट वाटलेलं आहे. का वाईट वाटलं आहे प्रियांनो? कारण त्या देशामध्ये त्याचा लोट, जो त्याचा पुतण्या, जो लोट, तो काय करत होता? राहत होता. लोट आणि त्याची बायको त्या ठिकाणी राहत होते. हालेलुया, हालेलुया. आणि मग वचन सांगते की अब्राहाम परमेश्वरासमोर ते 2 दूत सांगून गेले, आम्ही चाललो होतो सदोम आणि गमोराचा नाश करण्यासाठी. ते निघालेले अब्राहामाकडून. वचन सांगतं ते 2 दूत गेले, परंतु अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि या ठिकाणी आपण पाहतो तो परमेश्वराकडे मध्यस्थी करत आहे. हे परमेश्वरा, तू खरोखर त्या नगराचा नाश करशील का? तू संहार करशील का? तू दुर्जनांबरोबर नीतिमानाचा पण संहार करशील का? जे वाईट लोक आहेत त्यांचाच फक्त कर. त्यामध्ये जर त्यांच्यामध्ये जर फक्त 50 जरी असते नीतिमान, तरी पण तू नाश करणार का? परमेश्वर म्हणतो की त्या ठिकाणी मला जर 50 जरी आढळले तरी मी त्या स्थानाचा नाश करणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि अब्राहाम तसाच मध्यस्थी चालू ठेवलेला आहे. प्रभू जर 50 नसतील, 45 नीतिमान असतील तरी पण तू नाश करशील का? परमेश्वर म्हणतो नाही, मला त्या ठिकाणी 45 जरी आढळले तरी मी नाश करणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणि अब्राहाम तशीच मध्यस्थी चालू ठेवत आहे. त्या ठिकाणी जर 35 आढळले तर, 30 आढळले तर, 20 आढळले तर, आणि परमेश्वर म्हणतो की त्या ठिकाणी 10 जरी आढळले तरी मी त्या देशाचा नाश करणार नाही. हालेलुया. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी होती की त्या ठिकाणी 10 देखील नीतिमान होते. प्रियांनो, तो सदोम आणि गमोरा एकदम पापमय असा देश झालेला होता. आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्या देशाचा नाश करण्यासाठी आलेला आहे. प्रियांनो, आपण वचन वाचू. उत्पत्ती याचा 19वा अध्याय 12 ते 17 काय सांगते पहा वचन. आणि ते दूत त्या ठिकाणी आले आणि काय म्हणते पहा लोटाला. ते पुरुष लोटास म्हणाले, तुझे आणखी येथे कोण आहेत काय? तुझे येथे आणखी कोणी आहे का? तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल तर त्यास या स्थानातून बाहेर काढ. कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे. आणि या नगराचा नाश करण्याचे परमेश्वराने आम्हास पाठवले आहे. आणि या नगराचा नाश करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला पाठवले आहे. पुढे 17 पर्यंत
तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या हा. आपल्या जावयास हा. म्हणाला, उठा या स्थानातून बाहेर पडा, हा. कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. बस या ठिकाणी ते दूत आलेले आहेत. परमेश्वराने जाणलं की अब्राहमाचा पुतण्या पण या ठिकाणी आहे आणि त्याच्यासाठी याची मध्यस्थी चालू आहे. आणि दूतांनी लोटाला म्हटलं की उठ, तुझी बायको उचल, तुझे जावई, तुझ्या मुली आणि तुझे कोण आपतास त्यांना घे आणि ह्या नगरातून काय कर, बाहेर पड, कारण परमेश्वर या नगराचं काय करणार आहे, नाश करणार आहे. आणि असं वचन सांगते की तो उठू निरंकार काय करू लागला, त्याचं मन त्या ठिकाणीच हे म्हणजे तो गुडगुडू लागला. लेकरांना म्हणताय चला, बायकोला म्हणताय चला, मुलांना म्हणताय चला, ते वचन वाचा. तो निरंकार काय करू लागला, पण तो दिरंगाई करू लागला. लोट निरंगाई करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. परमेश्वराची करुणा त्याच्यावर होती. म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोच्या म्हणून त्या पुरुषाने त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोन्ही मुलीच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. नगराबाहेर आणून सोडले. ह्या ठिकाणी परमेश्वराची करुणा, परमेश्वराची कृपा आपल्याला पाहायला मिळते. लोट कोणामुळे आशीर्वादित झाला, तर परमेश्वराने अब्राहमाकडे पाहिलेला आहे. अब्राहमामुळे लोट देखील आशीर्वादित झालेला आहे. त्याच्याकडची करुणा होती. वचन असं सांगते परमेश्वराची करुणा लोटावर असल्यामुळे त्याच्या हाताला धरून बाहेर काढलं आणि नगराच्या बाहेर आणून सोडलं. त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलींना, 2 मुलींना काय केलेलं आहे, हाताला पकडून बाहेर आणून सोडलेलं आहे. वचन 26 काय सांगतं पहा. पण लोटाची बायको त्याच्या मागून चालली होती. म्हणजे लोटाच्या मागून चालली होती. ती मागे पाहत राहिली. तो ती मिठाचा खांब झाली. हालेलुया. लोट निघालेला आहे, त्याला बाहेर आणून सोडलं दूतांनी, बायकोला पण आणून सोडलं. परंतु वचन सांगतं ती मागे तिचं संसाराकडे लक्ष लागलेलं आहे. आता काय होईल माझ्या घराचं, आता काय होईल माझ्या संसाराचं, म्हणून ती काय केलेली आहे, मागे पाहत राहिली. आणि वचन असं सांगते की ती मागे पाहत राहिली, तो ती मिठाचा खांब झाला. तिचा नाश झाला. मिठाचा खांब झाला म्हणजे ती काय झाली, मृतवत झाली आहे ना. तिचा नाश झालेला आहे. प्रियानो आम्हाला पण देवाने आमच्या वंशातून, आमच्या कुळातून, आमच्या समाजातून निवडलेला आहे ना, प्रभूची सेवा करण्यासाठी. आणि प्रभू म्हणतो की तू मागे आता काय पाहायचं नाही, जी सेवा मी तुला दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष असू दे. पौल खूप सुद्धा सांगतो, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली ती पूर्ण करण्याकडे काय कर, लक्ष दे. प्रियानो आमचं लक्ष कोणाकडे आहे, आमचं लक्ष संसारातल्या गोष्टीकडे आहे, आमचं लक्ष आमच्या लेकराबाळांकडे आहे, आमचं लक्ष आमच्या धनाकडे आहे, आमचं लक्ष आमच्या घरादाराकडे आहे. जर आमचं लक्ष त्या ठिकाणी असेल तर निश्चितच आमचा पण त्या लोटाच्या बायकोप्रमाणे नाश अटळ आहे. प्रियानो जर प्रभूने निवडलं तर आम्ही कोणत्याच गोष्टीची पर्वा केली नाही पाहिजे. आणि म्हणूनच वचन एक सांगतं, लोक वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 62 वचन काय सांगतं पहा. लोक 9 आणि 62 वचन काय सांगतं, प्रभू येशू काय म्हणतो पहा. लोक 9 आणि 62. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. हालेलुया. का म्हणलं प्रभूने असं, जो कोणी नांगराला हात घालतो. एकदा का प्रभूने निवडलं, एकदा का प्रभूने सेवेमध्ये घेतलं, परत आम्ही मागे ओढून नाही पाहायचं, परत आम्ही आमच्या मागे संसाराकडे नाही पाहायचं. प्रियानो आणि प्रभूने पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी उपयोग आम्ही केला पाहिजे. हालेलुया. आम्ही कसा उपयोग करत आहोत, आम्ही आत्मे जिंकत आहोत का, आम्ही प्रभूच्या राज्यासाठी उपयोगी आहोत का. नाही तर आमची गट त्या व्यापाऱ्याने ज्याप्रमाणे दूरदेशी गेला, एकाला 5,000 दिले, एकाला 3,000 दिले आणि एकाला 1,000 दिले. परंतु काय केलं, एकाने 1,000 मिळाले, त्याने काय केलं, जमिनीमध्ये पुरून ठेवले. तो म्हणला, न जाणो आपण करडे आहात, न जाणो तुम्ही माझ्याकडून ते व्याजासकट वसूल केले असते. परंतु त्या धन्याने म्हणलं, अरे दुष्ट व आळशी दासा, मी जो तुला पैसा दिला तो जर पतपेढीवर ठेवला असता तर त्याचं व्याज देखील मला मिळालं असतं. त्या दुष्ट दासाला उचला, त्याने लोकविधी दासाला उचला आणि अंधारामध्ये टाका, ज्या ठिकाणी रडणे आणि दात खाणे चाललेले आहेत. प्रियानो आमचं असं जीवन नसो, ज्या प्रभूने आम्हाला दिलेला आहे त्याचा उपयोग आम्ही कशासाठी करत आहोत आहे ना. आणि मग आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रभूचं पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे, तुझ्या कृपादानाने तुम्हाला भरलेला आहे, मग मी त्याचा उपयोग कसा करत आहे. प्रभू मला गाण्याचं दान आहे, मी गाणे म्हणत आहे का. प्रभू मला वचन सांगण्याचं दान आहे, मी सांगत आहे का. आणि आमचं आत्मपरीक्षण केलं तर प्रभू आम्हाला निश्चितच आज अधिक कृपादाने अधिक भरणार आणि आमचं पात्र कसं होणार आहे, काठोकाठ. आणि म्हणूनच प्रभू तुमच्यासाठी लोटाच्या बायकोची आठवण करा. यासाठी सांगितलेलं आहे की तिने ज्याप्रमाणे माग पाहत राहिली
आणि मिठाचं काम झाले, तिचा नाश झालेला आहे. आम्ही जर प्रभूच्या सेवेमध्ये आलो प्रियानो, तर आम्ही कधीच मागे पाहायला नाही पाहिजे. हालेलुया, हालेलुया. अजून एक पवित्र शास्त्रामध्ये एक सेवक आहे, त्याचं नाव अलिशा आहे आणि तो एक शेतकरी आहे. जर आपण पहिले राजे त्याचा 19वा अध्याय आणि 19च्या पुढे जर वाचलं, पहिले राजाचा 19वा अध्याय 19 पासून जर वाचलं, त्या ठिकाणी एलिया देवाचा सेवक आहे आणि तो अलिशाकडे गेलेला आहे. आणि वचन सांगा वाचू, पहिले राजे 19 आणि 19-23. तो तेथून निघाला. तो तेथून निघाला, तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिशा अलिशा भेटला. भेटला. तो बैलाची 12 जोते चालवून शेत नांगरीत असे. तो बैलाची 12 जोते चालून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. 12व्या जोताबरोबर होता. त्याच्या जवळ जाऊन एलियाने आपला झगा त्यावर टाकला. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. हालेलुया. एलियाच्या मागे धावला. ह्याचा एकच उद्देश होता की चल तू माझ्या मागे. त्याने आपला सगळा अलिशाच्या अंगावर टाकला आणि वचन असं सांगतं की एलियाच्या स्वर्गरोहणानंतर जे एलियाने चमत्कार केले त्याच्यापेक्षा दुप्पट चमत्कार अलिशाने केलेले आहेत. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेस प्रभू आम्हाला बोलवतो ना, त्यावेळेस आम्ही होय नाही करायचं नाही. श्रीमंत तरुणाला परमेश्वर म्हणला, तुझं असेल नसेल ते देऊन टाक आणि चल माझ्या मागे ये. पण तू गेला प्रभूच्या मागं नाही. तो जगिक गोष्टीकडे पुन्हा वळलेला आहे. तो पुन्हा आपल्या जगिक गोष्टींमध्ये रममान झालेला आहे. वचन सांगते कारण तो फार श्रीमंत होता आणि त्याने आपला नाश करून घेतलेला आहे. अनेक शिष्यांना प्रभूने आपल्या मागे येण्यासाठी सांगितलेलं आहे. मत्तयाला जगाच्या मागे प्रभू म्हणला, चल माझ्या मागे ये. पेत्राला आणि योहान जे मासेमार होते त्यांना प्रभू म्हणतो, चला माझ्या मागे या. आणि ते सर्व सोडून प्रभूच्या मागे गेलेले आहेत. जेव्हा सर्व सोडून प्रभूच्या मागे जातो प्रियांनो, तेव्हा प्रभू आम्हाला नक्कीच आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. जर आपण पाहिलं अब्रामाचं उदाहरण, आताच मी सांगितलं, प्रभूने अब्रामाला सांगितलं, तू चल, तुझे नातेवाईक, तुझा देश, तुझ्या बापाचं घर सर्व सोड आणि मी दाखवीन त्या देशामध्ये जा. आणि अब्रामाने सर्व सोडलेलं आहे आणि तो कनान देशामध्ये जाऊन राहिलेला आहे. त्या ठिकाणी परमेश्वर त्याला आशीर्वादित केलं, बहुगुणित केलं, त्याला सुख संपन्न केलं. त्यानंतर त्याला मुलगा दिला, त्याचं नाव इसहाक. आणि ज्या वेळेस इसहाकाच्या लग्नाचा प्रश्न आला, त्यावेळेस इसहाकाला ज्यावेळेस मुलगी बघायची होती, त्यावेळेस वचन असं सांगतं की अब्राहमाने त्याचा सर्वात जुना सेवक होता, त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की ह्या देशामध्ये ज्या ठिकाणी मी राहतो ना, तिथली मुलगी माझ्या मुलासाठी बघू नको, तर आपल्या आत्तामधली मुलगी जाऊन त्याला बघू नये. ज्या ठिकाणी परमेश्वराने मला काढून आणून त्या ठिकाणची बघू नये. त्याचा सेवक त्याला म्हणाला, स्वामी, जर मी त्या ठिकाणी गेलो आणि ती नवरी जर माझ्या बरोबर या ठिकाणी येण्यास तयार झाली नाही, तर मी आपल्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ का? अब्राहम म्हणतो, खबरदार, तू माझ्या मुलाला तिकडं न्यायचं नाही. जर मुलगी या ठिकाणी यायला तयार झाली नाही तर तू माझ्या शक्तीतून मोकळा होशील. हालेलुया. अब्राहम परत त्या ठिकाणी गेला नाही. प्रियानो, ज्या ठिकाणी त्याला परमेश्वराने काढलं त्या ठिकाणी अनेक म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव, त्याच्या अब्राहमाच्या वडिलांचा व्यवसाय मूर्ती करण्याचा होता. म्हणजे ते देवाला न ओळखणारे लोक होते, देवापासून दूर असे लोक होते. आणि म्हणून अब्राहम त्या ठिकाणी पुन्हा जायला तयार झाला नाही. त्याने मागे वळून सुद्धा त्या देशाकडे पाहिले नाही. त्याच्या मुलासाठी मुलगी शोधण्याचा ज्यावेळेस त्याला हे आला, समय आला, प्रसंग आला, त्यावेळेस तो त्याच्या दासाला, त्याच्या गुलामाला म्हणतो की त्या ठिकाणी जायचं नाही, माझ्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी तू घेऊन जायचं नाही. हालेलुया. अशा रीतीने त्याचा सेवकाकडून त्याने वचन घेतलं की माझ्या मुलाला तू त्या ठिकाणी पुन्हा न्यायचं नाही. प्रिय आम्हाला कधी कधी आमच्या पण जीवनामध्ये अशा समस्या येतात, आम्हाला पुन्हा मागं जाऊशी वाटतं. का तर आमचं या ठिकाणी आम्ही ते पण सोडलो, हे पण सोडलो, काय करावं कामच होत नाही. आमच्या मनामध्ये कधीतरी समज असं प्रश्न होतो ना, येशूला धरलं बाबा, तिकडचं सोडलं आणि काय कामच होईना. नाही प्रियांना, जोपर्यंत आम्ही स्वतः संपूर्ण समर्पण प्रभूला करत नाही तोपर्यंत आम्हाला समस्या येणारच, आमच्या जीवनामध्ये कष्ट येणारच, आमच्या जीवनामध्ये त्रास होणारच. ज्यावेळेस आम्ही प्रभूला आमचं तन मन धन सर्व समर्पित करू, प्रभू तूच माझ्या जीवनाचा ताबा घे, तूच माझ्या जीवनाचा चालक मालक म्हणल्याशिवाय आणि प्रभूला संपूर्णपणे समर्पण झाल्याशिवाय प्रभू आमच्याकडे पण पाहत नाही. म्हणून हे पण थोडं ते पण थोडं कधीच होऊ शकणार नाही. हालेलुया. आणि म्हणूनच गलती क्लास पत्राचं दुसरं
अध्याय 20 वचन आपण वाचू. काय सांगतो बघा. पाऊल खूप छान लिहितो. गलाती 2 आणि 20 काय म्हणतं पहा या ठिकाणी परमेश्वराचं वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे वधस्तंभावर खेळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाईच असतो. आमेन. आता मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. आमच्या चालण्यातून, आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून ख्रिस्त दिसला पाहिजे, प्रभू येशू दिसला पाहिजे. बघणाऱ्यांनी म्हणावं की खरोखर हे लोक कोणाचे आहेत? येशूचे लोक आहेत, ख्रिस्ताचे लोक आहेत. हालेलुया. आमचं संपूर्ण जीवन, आमचं संपूर्ण आमचं आयुष्य, जोपर्यंत आम्ही या जगामध्ये आहोत, जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत ह्या शरीराच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताचा महिमा केला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि मागं वळून नाही पाहिलं पाहिजे. म्हणूनच माझ्या सांगितलं लोटाच्या बायकोची आठवण का प्रभू येशूने सांगितलं लोटाच्या बायकोची. ती मागं पाहत राहिली, संसारिक गोष्टीकडे मन लावलं तिने. आम्ही प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे तर आम्ही मागं पाहायचं नाही. कारण वचन सांगतं जो कोणी एका नांगराला हात घालतो आणि पुन्हा मागं पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही. हालेलुया. म्हणून आमचं सर्व काही कोणासाठी असलं पाहिजे? प्रभू येशूसाठी असलं पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी एक उदाहरण सांगते. एक मनुष्य असतो, विश्वासी मनुष्य असतो आणि तो ट्रेनमधून प्रवास करत असतो. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना वरच्या बर्थवर बसलेला असतो आणि त्या ठिकाणी पडून बायबल वाचत असतो. असं हातामध्ये धरलेलं असतं आणि बायबल वाचत असतो. आणि त्याच्या खालच्या सीटवर 3 माणसं बसलेली असतात. ती विश्वासी नसतात आणि ते 3 माणसं या माणसाला बघत आहेत. वरती बसलेला आहे, हातामध्ये एक पुस्तक आहे, वाचत आहे. हा काय वाचत असतो? बायबल वाचत असतो पडून पडून. आणि मग ते 3 माणसं बसून बसून कंटाळतात आणि त्याला म्हणतात ओ भाऊ खाली या म्हणतात. आपण काय करू? पत्ते खेळू. काय म्हणतात? टाइमपास होईल, आपण पत्ते खेळू. तो मनुष्य काय म्हणतो? वरचा आलो असतो पण मला हात नाही म्हणतो. काय म्हणतो? तुमच्याकडे आलो असतो पण मला हातच नाही. आणि मी ते पण त्याच्याकडे आश्चर्य बघतात वरती. हात नाही कसं काय म्हणताय? हा तर एक पुस्तक वाचत आहे, हातामध्ये ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये एक जण म्हणतो या खाली टाइमपास होईल तेवढा हात तुम्ही या खाली, तो पण तुम्हाला हात नाही. आणि त्याला खूप आश्चर्य वाटतं. त्याच्यामध्ये एक दुसरा म्हणतो हात तुम्ही पुस्तक हातामध्ये धरलेला आहे, वाचत आहात आणि हात नाही कसं काय म्हणता? तो म्हणतो हात आहेत पण हे हात माझे नाहीत. हालेलुया. ते म्हणतात तो म्हणतो हे हात माझे नाहीत, हात मला आहेत पण हे हात माझे नाहीत. मग या तिघांना खूप आश्चर्य वाटतं. आणि मग तिसरा त्याचा एक म्हणतो अहो भाऊ तुम्ही हा खेळायचं असेल खेळू पण नका आमच्यासाठी, पण असं खोटं बोलू नका. हात पण आहेत आणि तुम्ही हात नाही म्हणता आणि ते पण माझे नाहीत म्हणता. असं कसं? तुम्ही कशाला खोटं बोलता? आणि मग तो खाली येतो आणि त्यांना सांगतो, तो सुवार्ता सांगायला चालू करतो. तो म्हणतो 5 वर्षापूर्वी मी हात माझे येशूला दिले. हालेलुया. आणि होते माझे हात, पण 5 वर्षापूर्वी हात माझे दिले, येशूला दिले. एवढंच नाही, हातच नाही फक्त माझं संपूर्ण शरीर, माझे डोळे, माझे पाय, माझं तोंड, माझे सर्व मी कोणाला दिलेलं आहे? येशूला दिलेलं आहे. आणि मग त्यांना तो सुवार्ता सांगायला चालू करतो. हेच वचन सांगतो गलाती 2 आणि 20. तो म्हणतो आता मी जगतो असे नाही तर येशू माझ्यामध्ये जगत आहे. आणि मग हे लोक खूप आश्चर्यचकित होतात की म्हणजे ते कसं काय एक मनुष्य कसं काय ह्याच्यामध्ये जगतो? आणि त्याने सुवार्ता सांगायला चालू केलेला आहे. येशूबद्दलची सुवार्ता सांगायला चालू केलेला आहे. मी असा होतो तसा होतो, पण ज्यावेळेस प्रभूची आणि माझी ओळख झालेली आहे त्यावेळेस मी संपूर्ण शरीर माझं प्रभूला दिलेलं आहे. आणि आता मी जगत नाही तर माझ्याकडे येशू जगत आहे. हे हात आता माझे नाहीत तर येशूचे आहेत, हे पाय माझे नाहीत तर येशूचे आहेत. आणि मग त्या लोकांना तो 3 तास ते पत्ते न खेळता ते सुवार्ता ऐकत आहेत. आणि गाडीत उतरल्यानंतर ती अशी गोष्ट आम्ही कधीच ऐकली नव्हती. आणि त्या 3 तरुणांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो हे जे शरीर आहे ते आम्हाला प्रभूने त्याच्या गौरवासाठी दिलेलं आहे, त्याचं कार्य करण्यासाठी दिलेलं आहे, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी, अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणण्यासाठी प्रभूने आम्हाला निवडलेलं आहे. म्हणून ह्याचे आमचे अवयव आहेत. वचन सांगतं, पाऊल म्हणतो तुमचे अवयव अनितीचे कार्यासाठी उपयोगी आणू नका, त्याच्याद्वारे देवाचा महिमा होईल अशा रीतीने त्याचा तुम्ही उपयोग करा. आणि म्हणूनच नारायण बा म्हटलं जे प्रभूचे गीत लिहायचे त्यांनी खूप सुंदर शरीराबद्दल गीत लिहिले की हात हेही त्याचे कार्य, पाय मार्गी चालाया, नेत्र माझे त्या पाहाया, ओठ स्तुती गावया. हालेलुया. येशू ख्रिस्ता सर्व
काही अर्पिस आहे जीने जा आणि ज्या शरीर जे आहे त्याच्याद्वारे किंवा ख्रिस्ताचाच महिमा व्हायला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणूनच आपण पाहिलेलं आहे की आज आपण वचन ऐकलेले की आहे की मागं वळून बघायचं नाही. हालेलुया. प्रभू जे आम्हाला पुढं काही केलेलं आहे तर आम्ही मागं वळून बघायचं नाही. आपलं आज ते सांगत पाहिजे नाही का, आल्यानंतर मागं बसायचं नाही. हालेलुया. पुढे यायचं, पुढे यायचं. हालेलुया. महेशला पण सांगितले पुढे यायचं, पुढे येऊन बसायचं. पुढच्या लाईने प्रभू तुझ्या सरकारासाठी आजपासून मी पुढं. हालेलुया. आणि प्रभू बघा तुम्हाला किती आशीर्वाद देणार आहे. म्हणून आपण आज ठरवायचं की लोटाच्या बायकोप्रमाणे आम्ही पण काय करायचं नाही, मागं बघायचं नाही, तर प्रभूच्या कार्यामध्ये पुढं आणि पुढं आणि पुढं जात राहायचं. प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आमेन.